विरक्त साधू संतांप्रमाणे सामान्य माणसाचं जीवन कधीच धोपट सरळ मार्गी असत नाही. अशा निराशेचे सतत चढउतार, सुखदुःखांचे, यशापयशांचे सतत खाचखळगे त्याला अथक प्रयत्नांनी, मोठ्या हिकमतीने पार करावे लागतात. कधी दुःखाचं वैरण वाळवंट, तर कधी सुखाची आल्हादकारी हिरवळ. सुखांपेक्षा दुःखच जास्त. जीवाची फार उलघाल, दमछाक होत असते. आशा कधी संपत नाही. निराशेच्या कोमेजणाऱ्या अंकुरांना आशेचे धुमारे फुटतच असतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे सामान्य माणसाची सुखप्राप्तीसाठी चाललेली धडपड कधी थांबतच नाही. फुलांच्या पायघड्यांवरनं चालण्यासाठी काटेरी पायवाटा ओलांडण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नसतो. स्वतःसाठी सगळे जगत असतात, पण दुसऱ्यासाठी जगणाऱ्यांचीही या जगात संख्या कमी नाही आहे. दुसऱ्यांना सुख देण्यात फार मोठं सुख असतं आणि दुसऱ्यांना आनंद देण्यात फार मोठं समाधान असतं. दुसऱ्यांचे अश्रू पुसण्या इतकं मोठं पुण्य जगात दुसरं कुठलंही नाही. संत महात्म्यांनी परमार्थाची शिकवण देताना भक्ती, क्षमा, शांती, परोपकाराचे अनेक मार्ग मानवजातीला पदोपदी पटवून दिले. सत्प्रवृत्तीची, सुसंस्कारी, सदाचारी अगणित माणसं या जगात आहेत, म्हणून तर या जगाचं रहाटगाडगं अद्यापपर्यंत सुरळीतपणे चालू आहे. मार्च महिना संपत आलाय. कारगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जरी अटीतटीची होती, तरी रावसाहेबांसारख्या निर्मोही, शांतताप्रेमी मंडळींमुळे ती शांतपणे पार पाडली होती. कारगावच्या शांततेला, सुव्यवस्थेला कुठेही गालबोट या मंडळींनी लागू दिलं नाही, म्हणून कारगावच्या नागरिकांचा जीव भांड्यात पडलेला होता. निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर 2 दिवसांनी सकाळी सर्वांबरोबर नाश्ता करताना शेवंता रावसाहेबांना म्हणाली, "रावसाहेब, तुम्हाला एक विनंती वजा सूचना करायची आहे." "सांग की." "संसार प्रपंच माझ्या एकट्याचा नाही शेवंता, आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणून तुमच्या रास्त सूचनांचा मी कधीही अव्हेर करणार नाही." या रामरगाड्यातून अजूनही गीताईंची म्हणावी तेवढी सुटका झाली नाही रावसाहेब. "बरं मग काय आहे मनात?" "आपल्या आंघोळीकरता गीताईंना रोज पहाटे 4 वाजता उठावं लागतं, बंब पेटवावा लागतो, पाणी भरायला लागतं, गोवऱ्यांची सरपणाची व्यवस्था करावी लागते. आणि अलीकडे गीताईंना थोड्याशा श्रमानं धाप लागायला लागली आहे." "शेवंता, उगाच रावसाहेबांना सांगू नको काहीतरी. मला कामाची सवय आहे. शरीराला थोडंफार पण काम नको का?" "गीताई, शेवंता काही वावगं म्हणालेली नाही आहे. वय झालं आहे तुमचं. दगदग करणं आता सोसवणार नाही तुम्हाला. मला सांग शेवंता, काय उपाययोजना करावी?" "जग चंद्रावर जाऊन पोचलंय रावसाहेब. जगातले कितीतरी देश इंधन म्हणून सौर ऊर्जेचा वापर करायला लागलेत. पाणी तापवण्यासाठी आपण सौर ऊर्जेवर चालणारे गिझर दोन्ही बाथरूममध्ये बसवून घ्यावेत असं माझ्या मनात आलंय." "हां, कल्पना फार चांगली आहे शेवंता. गिझरची आपल्याला खरोखर नितांत गरज आहे. येत्या 2-3 दिवसात मी कुमार एजन्सीवाल्याला भेटतो. 8-10 दिवसात त्याला दोन्ही बाथरूममध्ये गिझर बसवायला सांगतो." "आणखीन एक सूचना करावीशी वाटते. आपल्याकडे लाईटचा सारखा लपंडाव चालू असतो. इन्व्हर्टर बसवून घेतला तर लाईटचा प्रॉब्लेम राहणार नाही." "तुझ्या सुपीत डोक्यातली ही कल्पनासुद्धा मला आवडली आहे शेवंता. वाड्याचं आधुनिकीकरण करायचं वाटतं तुला. हेही कुमारसाहेबांना सांगतो मी." "फार चांगलं होईल रावसाहेब. लाईट नसली ना की फार पंचाईत होते आपली. कंदील, दिवे, मेणबत्त्या, रॉकेल, वाती फार कटकटीचं वाटतं." "आणखीन काही मनात आहे तुमच्या?" "हे बघा, तुम्ही आधी खाऊन घ्या, मग काय आधुनिकतेच्या गप्पा गोष्टी करायच्या असतील तेवढ्या करत बसा," गीताई म्हणाल्या. "खाणं रोजचंच आहे ना गीताई." "पण शिरा थंड झाला ना की त्याची चव बिघडते." "नाही बिघडणार. काजू बदाम घालून गावरान तुपातला शिरा बनवलाय शेवंतानी. बटाटा भजी पण फार चवदार झाली आहेत," शारदा म्हणाली. "मग आणखीन गरमागरम भजी आणू का अक्कासाहेब?" "नाही, नको गं. डिशमध्ये आहेत, हीच संपणार नाही आहेत." "आपलं ना मिक्सर बदलायला पाहिजे अक्कासाहेब. बंद पडतो कधी कधी." "ठीक आहे, गावात गेल्यावर चांगल्यापैकी आणीन मी. 2-3 डबे, एखादी कढई आणि भाजीचा कुकरसुद्धा आणायचा आहे." "बऱ्याच दिवसात आमसुलाची कढी नाही बनवली गीताई तुम्ही." "मी बनवीन की गीताई. मला कशी बनवायची ते एकदा सांगा," शेवंता म्हणाली.
पाककलेचं पुस्तक आहे ना तुझ्याकडे? अहो आहे, पण आत्यांच्या अनुभवापुढे ते फिक्क असतं. यानंतर अवघे 2 दिवस मध्यंतरी गेले. दुपारी 1 वाजता गावातनं रावसाहेबांचा फोन आला. शारदानी उचलला. तिने विचारलं, कोण बोलतंय? मी प्रताप देशमुख. अगं बाई, जेवायला येणार नाही का? आधी का नाही हो सांगत तुम्ही? बाहेरचं खात जाऊ नका, किती वेळा सांगायचं तुम्हाला? शारदानं भराभरा प्रश्नांचा भडीमारच केला. शारदा देवी, मी जेवायला येणार नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला? मग का फोन केला? मला वाटलं. अगं, तुमचे मामा आले तुमच्या भेटीला. उपसभापतीसुद्धा मामांबरोबर आहेत. त्यांना जेवायला घेऊन येतोय मी. किती वेळ लागेल यायला? काय अर्धा तास लागेल. शेवंताला झटपट मसाला भेंडी आणि काजू करी बनवायला सांग. तिने आठवणीने आमसुलाची कढी बनवून ठेवली रावसाहेब. अरे वा, मग फार छान. शारदा शेवंतानं आपल्या मामाचं अत्यंत अपूर्वाईनं स्वागत केलं. कॉफी पानानंतर घाई असल्यामुळे पाहुणे मंडळी लगेच भोजनगृहाकडे गेली. खुर्चीत जाऊन बसल्याबरोबर सभापतींनी आस्थेनं गीताईला विचारलं, काय गीताई, बऱ्या आहात ना? हो, तुमच्या साऱ्यांच्या कृपेमुळे अजून मी ठणठणीत आहे. फार दगदग नका करत जाऊ. माझी सगळी दगदग तुमच्या भाच्यांनी काढून घेतली आहे. काडीच्या कामाला हात लावू देत नाहीत मला त्या. अरे शारदा, शेवंता, तुम्ही आमच्याबरोबर जेवायला बसा ना. तुमची पंगत उठली ना की नंतर जेवू आम्ही. नाही, जेवल्याबरोबर आम्ही लगेच जाणार आहोत. तुमच्याबरोबर एका विषयावर थोडी चर्चा करायची आहे मला. हे बघ, जिजा आहे वाढायला शारदा, तुम्ही दोघी बसा जेवायला. मामासाहेबांचं काहीतरी महत्त्वाचं काम वाटतंय तुमच्याकडे. जेवणानंतर खाऱ्या बडीशेपचे दाणे तोंडात टाकत सगळेजण बैठकीच्या खोलीत जाऊन बसले. सभापती साहेबांनी लगेच विषयाला सुरुवात केली. रावसाहेब, मी एक प्रस्ताव घेऊन आलो आहे तुमच्याकडे. साधारणपणे 1.5-2 महिन्यांनी 20-25 मे महिन्याच्या दरम्यान पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. माझून फार अवधी आहे की मामासाहेब. यावेळी मी पंचायत समितीची निवडणूक लढवणार नाही आहे. मी अनेकांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार. वा, मग आमच्याकडे कुठला प्रस्ताव घेऊन आला आहे? तुम्हा तिघांपैकी एकानं तरी पंचायत समितीची निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी सगळं सांभाळतो आम्ही. खरं सांगू का मामासाहेब, राजकारणात मला अजिबात रस नाही हे मी तुम्हाला 2दा सांगितलं आहे. घरच्या व्यापामुळे पुढारीपणासाठी मला अजिबात फुरसत नाही हे तुम्ही सुद्धा चांगलं जाणता. हां, आता तुमच्या भाच्यांपैकी जर कोणी तयारी दर्शवली तर त्याला माझी ना नाही आहे. त्यावर शेवंता म्हणाली, मामा, मला नुकतंच जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर घेतलं आहे. घरचं सांभाळून बँकेच्या कारभारात लक्ष घालणं हेच फार जिकेरीचं होऊन बसलं आहे. त्यामुळे. अगं शेवंता, तू पदवीधर आहेस. घरातली उष्टी खरकटी काढण्यासाठी नाही जन्म झालेला तुझा. आणि राजकारणाची तुला बऱ्यापैकी जाण आहे. संधी आली आहे, रावसाहेबांनी तयारी दर्शवली आहे, नकार देऊ नकोस ग. घरचं सांभाळायला मी तयार आहे की. शारदा तिला म्हणाली. शारदा, शेवंत, तुम्हाला आग्रह करण्याचं प्रमुख कारण सांगायचं राहिलं. यावेळी पंचायत समितीचं सभापतीपद महिलेसाठी राखीव असणार आहे, म्हणून तुम्हा दोघींपैकी एकीनं होकार द्यावा. अशी नामी संधी पुन्हा येणार नाही आहे. रावसाहेबांनी शारदाकडे बघितलं. ती कसनुसं तोंड करून म्हणाली, माझा राजकारण समाजकारणाचा पिंडच नाही रावसाहेब, आणि मला राजकारणाची आवडही नाही आहे. माझ्यावर जबरदस्ती करू नका. आपली शेवंता धाडसी आहे, बोलकी आहे, चतुर आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा शेवंताच योग्य आहे. शेवंता, आता तुझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण हक्कासाठी ही चांगली संधी होती मामा. पण शारदानी सपशेल नकार दिला ना शेवंता. हे बघ अक्का, तुझा मान पहिला आहे, पुन्हा एकदा विचार कर. शेवंत, आता अविचार करणं सोडून दिलंय मी विचार करून नकार दिलाय. मामासाहेब, शारदाचा स्वभाव भित्रा आहे, भिडस्त आहे. तुम्ही पुढची सगळी जबाबदारी घेणार असाल तर पंचायत समितीची निवडणूक शेवंता लढवेल. रावसाहेब मनात हसत शांतपणे म्हणाले. एप्रिल महिन्यातला 3रा शनिवार होता. सकाळचे 11 वाजायला आले होते. गावात भाजीपाला आणायला गेलेली शारदा नुकतीच परतली होती. बाथरूममध्ये जाऊन पायावर पाणी घेऊन ती कुठे आपल्या खोलीत जाऊन बसते न बसते तोच सदा दारात येऊन म्हणाला, अक्कासाहेब, तुम्हाला भेटायला कोणीतरी गावात ना आलेत. बैठकीच्या खोलीत जाऊन बसायला सांग त्यांना.
आणि त्यांना चहा नेऊन दे, 5 मिनिटात येते. सदा गेल्यानंतर निवांतपणे साडी बदलून शारदा बैठकीकडे गेले. ध्यानीमनी काहीही नव्हतं. भिवा वडाऱ्याची बायको दारालगत बसली होती. फुलीला शारदा जवळजवळ विसरून गेली होती. फुलीजवळ पलीकडे एक अनोळखी काळा सावळा मध्यमवयीन तरुण इसम बसलेला होता. त्यांना बघता शारदाला दरदरून घाम फुटला. धडधडत्या काळजानं ती फोनजवळ बैठकीवर जाऊन बसली. रावसाहेब नसल्यामुळे ती हादरलेली होती. मिनिटभराने तिने स्वतःला सावरण्याचा निरर्थक प्रयत्न केला आणि मग तिने स्वतःलाच बजावलं की प्रसंग बाका असला तरी घाबरून जाऊ नकोस, बेडरपणे तोंड दे. ही फुली काही वाघीण नाही आहे. धीर सोडलास तर तू फुलीला बाहेरचा रस्ता दाखवू शकणार नाहीस. काय अक्कासाहेब, ओळखलं नाही वय मला? फुली म्हणाली. नाही ग, कोण ग तू, कुठली? अहो मी तुमच्या माहेरची, गारगावची, भिवा वाडाऱ्याची विधवा बायको फुलाबाई. आणि हा कोण? यो माझा चुलत भाऊ आहे, मोतीराम वाडारी. अच्छा, का आलाय ग? आता समद तुम्हाला माहिती असताना आम्हालाच विपरीत विचारता वय. काय माहिती आहे का मला? शारदाने सुद्धा आवाज वाढवला. माझा नवरा इथं मी आला. कुणी मारला, का मारला, हे समद. हे बघ फुले, मोघम बोलायचं काम नाही. हा रावसाहेब देशमुखांचा वाडा आहे, हे लक्षात घे आणि मग बोल. अहो अक्कासाहेब, लय खोलात जाऊन बोलायला लावू नका मला. झाकली मूठ आहे, उघडायला लावू नका. मूठ उघडी केली ना तर तुम्हाला लय मागत पडन आणि माझ्याप्रमाणे तुमच्या आयुष्याची वाट लागन. तेवढ्यात शेवंता बैठकीचा उंबरा ओलांडून आत येत गरजली. दम कोणाला देतेस ग टवळे? तुझ्या या सोद्याला बरोबर घेऊन झाकली मूठ उघड करायला आली आहेस होय तू? कर मग उघडी कर. शेवंताला बघताच फुलीला घाम फुटला होता. शेवंता वाड्यात आहे हे तिला माहिती असतं तर फुलीनी वाड्यात पाय ठेवायचं धाडसच केलं नसतं. पदरानं घाम पुसत ती चाचरत म्हणाली, हे बघा, यो माझा चुलत भाऊ आहे. उगा काय पण वाईट वांगाळा आरोप करू नका. हा मोत्या तुझा चुलत भाऊ आहे का? कुठून पैदा केलास ग? लवळ्याहून? माझं माहेर चिखली आहे फुले. आणि अक्कासाहेबांना काय महागात पडेल सांग बरं? तुझी सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत मला. पतिव्रता म्हणवतेस का स्वतःला? अगं लग्नाच्या आधी या भाड्याबरोबर महिनाभर पळून गेली होतीस, लवळ्यात जाऊन राहिली होतीस. बापाने हाणून मारून तुला चिखलीला आणलं, तुझं लग्न लावून दिलं. पण किती दिवस राहिलीस ग नवऱ्याजवळ? याच भाड्यासाठी पारगाव सोडून आलीस, माहिती नाही का मला? या बोकडाच्या गळ्यात गळा घालून राजरोज हिंडतीयेस, फिरतीयेस, हे सगळे चिखलीला माहिती आहे, समजलं? आणि जर तुला नवऱ्याची एवढी चिंता होती तर 4 वर्ष कुठे उलटली होती सांगतेस का? शेवंता, अक्का तू शांत राहा. या बटकीच्यांची आता सुखासुखी सुटका होणार नाही. तू फोन लाव पोलीस स्टेशनला. शेळके साहेब आले असतील, 10-15 मिनिटांच्या आत वाड्यावर यायला सांग त्यांना. या रांडेला हातकड्या घालून पुराव्यासाठी अगोदर लावळ्याला घेऊन जाते आणि त्यानंतर भिवा कसा मेला हे सांगून चिखलीत वाडाऱ्यांच्या वस्तीत घेऊन जाते. शेवंता, अगं जाती धर्माची चाड नाही आहे यांना. बापाच्या नावाला काळंपासून बाजार मांडून बसली ही भवानी. आपल्या कुलाची बदनामी करायला आली आहे. शेवंतानं फुलीचं बिंग उघडं करून दाखवल्यामुळे शारदा धीर येऊन म्हणाली होती, अक्का अगं या भवानीला लहानपणापासून ओळखते मी. तू फोन लाव ग. ताईसाहेब अहो, या नादात बाईबरोबर येण्याची चुकी केली मी. ह्याच्या नादानं पागल झालतो. मला माफी करा, कृपा करा. पोलीस स्टेशनला फोन नका लावू. पाय धरतो मी तुमचे. अहो त्या शेळके साहेबाचा इंगा मला लय चांगला माहिती बरं का. हात जोडून उठला मोत्या वडारी आणि म्हणाला, मोत्या तू खाली बसा. तुमच्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी तुम्हाला वाड्यातनं बाहेर जाऊ देणार नाही. आमची आबरू एवढी स्वस्त वाटली का तुम्हाला? शेवंता फोनकडे जात आवाज वाढवून रागानं म्हणाले, अगं तुलाही कळत नाही आहे का शेवंता? ढोंगाचं सोडून डोक्याला गुंडाळलेली, घाणीत तोंड घालणारी हलक्या जातीची माणसं आहे ती. कशाला नादी लागतेस यांच्या? फुले जा काळं करीत ना, आणि पुन्हा मला तोंड दाखवायला यायचं नाही.
दुसऱ्यांदा जर का तू आलीस तर मात्र तुझी सही सलामत सुटका होणार नाही. आत्ता रावसाहेब वाड्यात नाही आहेत हे नशीब समज तुझं. असं शारदा म्हणताच फुली झटकन उठली, मोत्याबरोबर वाड्यातनं बाहेर पडली. गावाकडे जाणारा रस्ता त्यांनी धरल्यावर शारदा शेवंताच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, शेवंता, अगं मी घाबरले होते फार. मला काही सुचेनासं झालं होतं. पाचावर धारण बसल्यासारखं वाटायला लागलं होतं. ऐनवेळी तू माझ्या मदतीला धावून आलीस म्हणून फार धीर आला. अगं तुझे हे उपकार. अक्का, अगं बहीण आहेस तू माझी. प्रश्न वाड्याच्या आबरूचा होता. सदा चहा आणायला आला नसताना तर मला समजलंही नसतं. हे बघ, अशा वेळी डगमगायचं नसतं. सगळ्यावर पडदा टाक आणि चल रसोईकडे. जिजा वाट बघत असेल आपली. शनिवारनंतर मध्यंतरी 4 दिवस गेले. गुरुवार उजाडला. मातृहीनतेचा विषाद सोबतीला घेऊनच शारदा पलंगावर उठून बसली. मिळणाऱ्या शरीर सुखाच्या आनंदापेक्षा वांझपणाचं दुःख फार मोठं होतं. न संपणारं होतं, चिरंतन होतं. म्हणून संसार प्रपंचात राम राहिला नसल्यासारखं तिला वाटायला लागलं होतं. पायाशी साऱ्या सुखांची रेलचेल असून सुद्धा आशा आकांक्षांची जागा निराशेनं घेतल्यामुळे तिला जगणं यांत्रिक वाटायला लागलं होतं. का जगायचं, कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं या प्रश्नांची उत्तरं माहीत असूनही नकारात्मक भूमिकेमुळे जग आणि जगणं किती सुंदर आहे हे तिला कळतच नव्हतं. नैराश्यानं पछाडलेला माणूस जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं कधी बघतच नाही. शारदाला एकाएकी हातपाय गळून गेल्यासारखं वाटायला लागलं. 10-15 मिनिटं ती तशीच मनातल्या अंधारात स्वतःला शोधत पलंगावर बसून राहिली. जेव्हा आंघोळीसाठी धनाजीची हाक कानावर पडली तेव्हा मात्र तिला मनातल्या वादळाला आवर घालून पलंगावरनं उतरायला लागलं. दार उघडल्यावर तिच्या निस्तेज चेहऱ्याकडे बघून धनाजीने विचारलं, अहो काय बरं वाटत नाही काय अक्कासाहेब? निद्रादेवी मध्यरात्रीपर्यंत प्रसन्नच झाली नाही. त्यातून भल्या पहाटे जाग आली, त्यामुळे हातपाय गळून गेल्यासारखे वाटत आहेत. मग गरम पाण्याच्या चांगल्या 2 बादल्या घ्या अंगाव, त्याच्याशिवाय मरगळ नाहीशी वाहणार नाही. कुणाकुणाच्या आंघोळी झाल्या? 8 वाजाया आले अक्कासाहेब. फक्त तुमची आणि सुनूची आंघोळ राहिली. मग सुनूला उठवून आणायला जा, माझ्याबरोबर आंघोळ घालते तिला. आंघोळ करताना सुनंदानं तिला विचारलं, तुम्हाला बलं नाही काही? कुणी सांगितलं? धना मामानी. काय दुखतंय आई? माझे न हातपाय दुखतात. मी लगडू तुमचे हातपाय? हो, दुपारी अभ्यास झाला ना की लगड. हां. शारदा कौतुकानं म्हणाली. तिच्या मनातला विषाद या गप्पांमुळे कुठल्या कुठे पळून गेला होता. संध्याकाळी 5 वाजता चहापाणी झाल्यावर सुनंदा पाठीमागे साधना दिदीकडे गेली तेव्हा शारदा गीताईंना म्हणाली, गीताई, पाय मोकळे करण्यासाठी नदीपर्यंत जाऊन येऊ आपण. हो जाऊ की, मलाही एका जागेवर बसून राहायचा कंटाळा आलाय बाई. वाड्यापासून गोविंदबागेच्या कडेनं नदीकडे जाणारी सडक होती. खाचखळग्याचा प्रश्नच नव्हता. सडकेला लागल्यावर शारदा गीताईंना म्हणाली, गीताई, मामा गेल्यापासून माझ्या मनात वारंवार एक प्रश्न येतोय. जाणलं होतं मी. मनात काहीतरी सलत असल्याशिवाय तुम्ही पाय मोकळं करायच्या निमित्त पुढं केलेलं नसणार. कुठली सल आहे तुमच्या मनात? शेवंतासाठी जीव तळमळतोय माझा. हिंडण्या फिरण्याचे, मौज मजा करण्याचे, हसण्या खिदळण्याचे हे दिवस आहेत तिचे. माझ्यावर विश्वास ठेवून ती या वाड्यात आली. कसलीही खळखळ न करता सारं तारुण्यपणाला लावून स्वयंपाकाच्या घाण्याला जुंपून घेण्याची तिने जी अग्निपरीक्षा आरंभली आहे ना, तिचा विचार मनात आला की माझ्याही मनात ही बाब सलती आहे अक्कासाहेब. जनता बँकेत तिच्या फेऱ्या चालू झाल्या आहेत. त्यात आता आणखीन पंचायत समितीची भर पडणार आहे. गीताई, या दोन्ही बाबी मी शेवंताच्या बळेच माथी मारल्यात. तिचा नकार होता पण मी नाही तिचं ऐकलं आणि नाईलाज झाल्यामुळे मामांना ती नाही म्हणू शकली नाही. अक्कासाहेब, माझ्या मनात एक उपाय आला आहे. जिजाच्या मदतीसाठी वाड्यात 24 तास राहू शकणारी एखादी विनापाश मोलकरणी नेमायची. पण वाड्यात राहू शकणारी विनापाश मोलकरणी मिळेल का गीताई? मिळेल की. शोधल्याशिवाय सापडणार नाही. शेखर भाऊंना, जाधव साहेबांना शोध घ्यायला सांगू. चालेल, पण गीताई, ही गोष्ट शेवंताला नाही कळता कामा. हो, पण कमीत कमी रावसाहेबांच्या तरी कानावर घातली पाहिजे.
आज रात्री कानावर घालीन मी त्यांच्या. तुम्हीही संधी मिळताच सांगा त्यांना. ठीक आहे, सांगीन मी. अक्कासाहेब, असंच मन मोठं ठेवा. संसार प्रपंच माझ्या एकट्याचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे, असं रावसाहेब म्हणाले. ते तुम्हाला आठवत असेलच ना? कारगाव तालुक्याच्या पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 दिवसांवर येऊन ठेपली. वाड्यातल्या सगळ्या माणसांना या निवडणुकीचे वेध लागले होते. कारगाव गणातनं शेवंताचा अर्ज भरायचा होता. प्रचाराची जबाबदारी जरी विद्यमान सभापतींचे कार्यकर्ते सर्वार्थानं घेणार होते, तरी रावसाहेबांना थोडाफार वेळ द्यावाच लागणार होता. त्यामुळे ते काहीसे चिंतातूर होऊन सुगंधा स्मृतीच्या फ्लॅटमध्ये बसले होते. कारगावात रावसाहेबांची प्रतिमा अतिशय स्वच्छ, निर्मळ होती. समाजकार्य मोठं होतं, माणसं जोडलेली होती. त्यामुळे विजयाची खात्री असूनही त्यांना प्रचारासाठी मैदानात उतरावंच लागणार होतं. हातात कारगाव समाचारचा अंक होता, पण डोक्यातल्या निवडणुकीच्या विचारमंथनामुळे समाचारच्या अंकातल्या बातम्यांचा मजकूर त्यांच्या मेंदूत घुसत नव्हता. फक्त मथळे नजरेखालून घालत ते फक्त पानं उलटीपालटी करत होते. फ्लॅटची झाडलोट करणारी, फरशी पुसणारी मोलकरणी जेव्हा त्यांना म्हणाली, "अव मालक, कोणीतरी बाई तुम्हाला भेटायला दारात येऊन उभी राहिली," त्यावेळी रावसाहेब वास्तवात आले. कारगाव समाचारचा अंक समोरच्या टिपॉयवर ठेवून दारात उभ्या असलेल्या बाईकडे बघितलं. दीनवाण्या चेहऱ्याची 40शी ओलांडलेली विधवा महिला बघून सावरून बसले आणि रावसाहेब म्हणाले, "या ना, या आत या." ती महिला पायातल्या फाटक्या चपला बाहेर काढून डोक्यावरचा पदर सावरत हळूहळू रावसाहेबांच्या समोर येऊन उभी राहिली. रावसाहेबांनी तिला आपलेपणानं विचारलं, "मला भेटायला आलाय का?" "होय ना मालक, तुमच्या शेखर साहेबांनी तुम्हाला भेटायला सांगितलं म्हणून." "मावशी, अहो उभ्या राहू नका, खुर्चीत बसा." "नाही, नको मालक." "मावशी, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय हो." "अहो, तुमच्या या इमारतीच्या बांधकामाकरता इटा व्हाय येत होते मी." "राहता कुठे?" "शेखर साहेबाच्या घरामागं, रामू गावळेच्या वसरीत." "काय काम करता?" "काय मिळतील ती." "तुमचं कायमस्वरूपी काम आहे असं शेखर साहेब म्हणले." "आणखीन कोण कोण आहे तुम्हाला?" "नाही, कोणी नाही, मी एकलीच आहे." "नवरा वारला, मग मुलगा बायकोला घेऊन निघून गेला, तेव्हापासून वनवन नशिबी आली बघा." "सासर माहेरचा आसरा नाही?" "अहो असता तर या गावात कशाला येऊन राहिले असते." "माहेर कुठलं?" "मोरगाव." त्या महिलेला वाड्यात कायमस्वरूपी कामाला ठेवायचं होतं, त्यामुळे रावसाहेबांनी अधिक माहितीसाठी तिची चौकशी चालवलेली होती. "आणि सासर कोणतं?" "खराडी." "नवऱ्याचं नाव दशरथ खराडे. बहीण भाऊ नाहीत मला. आईबाप वारल्यावर बळवंता मोरे नावाच्या चुलत भावानं आमची सगळी जमीन हडप केली." "माझं आजोळ पण मोरगाव आहे मावशी. माणिकराव मोरे माझे मामा." "काय सांगताय मालक, म्हणजे कौसा दिदीचे तुम्ही?" "हां मावशी, कौसल्या माझ्या आईचं नाव." "नवल वाटून राहिलं मालक." "नियतीच्या लीला आगाध असतात मावशी. योग आल्याशिवाय त्याची प्रचिती नाही येत आपल्याला." "खरं आहे मालक. मालक, तुम्हाला कायमस्वरूपी आता अधिक खुलाशाची गरज नाही आहे मावशी." "मग माझ्या राहण्याची खाण्यापिण्याची सोय होईल ना तुम्हाला?" "काळजी करू नका, सगळी सोय होईल." "मला निवारा आणि पोटाला 2 घास मिळणार असतील ना, तर माझी कशाची बी अपेक्षा नाही बघा मालक." "तुमचा बाडबिछाना?" "तो तुम्हाला दावण्यासारखा नाही मालक." "ठीक आहे, तुम्ही मला परक्या नाही म्हणून सांगतो. माझ्या वाड्यात घरच्यासारखं राहायचं, सर्वांशी प्रेमाने वागायचं, खोटं बोलायचं नाही, लाडी लबाडी करायची नाही, लागलं सवरलं मागून घ्यायचं, आपलेपणानं वाड्यातली सगळी कामं करायची." "मालक, समजलं मला. माझ्याकडून कसली पण कुचराई नाही होणार. तुमच्यासारख्या थोर माणसाची सेवा चाकरी मी आनंदानं करेन." "एक विचारायचं विसरलो. तुमचं नाव?" "माझं नाव दुर्गा. समदे दुर्गी म्हणायचे." "आम्ही तुम्हाला दुर्गा मावशी म्हणत जाऊ. चला." महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला म्हणून रावसाहेब समाधानानं सोफ्यावरनं उठत म्हणाले. रावसाहेबांनी वाड्यातल्या कामासाठी दुर्गा मावशीला आणलेलं बघून शारदाला अर्थात आनंद झाला. शेवंताला मात्र काहीसं आश्चर्य वाटलं. तिने गीताईंना त्याबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, "तुला रसोई घरात जखडून ठेवण्यासाठी या वाड्यात आणली नाही आहे शेवंता. मौज मजा करण्याचे तुझे दिवस, पण तू कसलीही खळखळ न करता या घाण्याला जुंपून घेतलंयस.
आता जनता बँकेच्या संचालक पदाबरोबर पंचायत समितीच्या सभापतीपदाची माळ तुझ्या गळ्यात पडायचा योग येणार आहे, म्हणून रसोईतनं तुझी सुटका करण्याच्या मोठ्या बहिणीच्या कर्तव्याखातर अक्कासाहेबांनी हा सगळा घाट घातला. शेवंताच्या डोक्यात प्रकाश पडला. ती शारदाला म्हणाली, कमीत कमी मला कल्पना तर द्यायची ना अक्का. मी काही इकडचा डोंगर तिकडे पालथा करत नव्हते. शेवंता, अगं रसोईतल्या कामाचा अनुभव आहे मला. जिजाच्या मदतीसाठी गीताई होत्या तरीसुद्धा रसोईत जाण्याचा माझ्या अंगावर काटा येत होता. यावेळी विद्यमान सभापती चंद्रकांत गावडे पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत अशी विरोधी पक्षाच्या मंडळींना खात्रीशीर गोटातून बातमी समजल्यामुळे त्यांनी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहानं वाजत गाजत कारगाव गणातनं सौभाग्यवती कल्पना खंडेराव सातव नावाच्या कारगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी असलेल्या महिलेचा उमेदवारी अर्ज दाखल करून टाकला होता. मग रावसाहेबांनी मध्यंतरी 2 दिवस जाऊ दिल्यानंतर कसलाही गाजावाजा न करता फक्त सभापती आणि सरपंच यांच्या उपस्थितीत कारगाव गणातनं शेवंताचा अर्ज दाखल केला. जेव्हा शेवंताच्या फोटोचे कटआउट दोन्ही कारगावातल्या 4-5 प्रमुख चौकात झळकायला लागले, तेव्हा कारगावकरांना रावसाहेबांच्या सौभाग्यवतीच्या उमेदवारीची बातमी समजली. रावसाहेबांची 2 नंबरची सुविद्य पत्नी आपल्या विरोधात उभी राहिली असल्याचं आणि शेवंता विद्यमान सभापतींची भाची असल्याचं समजताच फक्त कल्पना सातवचीच नाही तर तिच्या सगळ्या कार्यकर्त्यांची गाळण उडाली होती. विरोधकांच्या सगळ्या उत्साहावर पाणी पडलेलं होतं. शेवटी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवशी सकाळी 11 वाजता कल्पना सातव नवऱ्याबरोबर 2-3 कार्यकर्त्यांना घेऊन सुगंधा स्मृतीमध्ये रावसाहेबांना भेटायला आल्या. त्यावेळी रावसाहेब शांतीलाल सारडा आणि जाधवसाहेब यांच्याशी निवडणुकीच्या संदर्भात बोलत बसले होते. रावसाहेबांनी अतिशय निर्मळ मनानं कल्पना सातवबरोबर आलेल्या मंडळींचं स्वागत केलं. अगत्यानं सर्वांच्या चहापानाची व्यवस्था केली. थोड्या अवांतर गप्पांनंतर त्यांनी खंडेराव सातवांना विचारलं, बोला ना सातवसाहेब, काय सेवा अपेक्षित आहे? आता तुमच्या सौभाग्यवती आहेत ना, या पंचायत समितीची या गाणातनं निवडणूक लढवणार याची आम्हाला कल्पनाच नव्हती ना रावसाहेब. माहीत असतं तर आम्ही या फांदात पडलोच नसतो ना. का बरं? आपल्या घटनेनं प्रत्येक भारतीय नागरिकाला निवडणूक लढवण्याचा मूलभूत हक्क दिला आहे. रावसाहेब, तुम्ही कधी नाही ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. सभापती साहेब, वहिनी साहेबांचे मामा आहेत ते. त्यांनी फार आग्रह केला, त्यांना नाही म्हणता आलं नाही म्हणून अनिच्छेनं त्यांना मैदानात उतरायला लागलं. अरे पण तुमच्याशी स्पर्धा करायची कारगावात कुणाला हिंमत होणार आहे का रावसाहेब? का बरं? मी काय कोणी हरीचा लाल नाही. मी कोणी योगी संत महात्मा सिद्ध पुरुष नाही, तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. पण रावसाहेब, तुमचं असामान्यत्व जवळून बघितलंय आम्ही. तुम्ही काय ठरवून आलाय ते तर सांगाल. आम्ही काय ठरवून नाही आलो रावसाहेब. खरं सांगू का, राजकारण हा माझा प्रांत नाही म्हणून त्यातले तिढे मला समजत नाहीत मंडळी. तुम्ही मंडळी मुरब्बी आहात, मुत्सद्दी आहात. तुमच्या मनात जे काही आहे ना ते स्पष्ट बोला. रावसाहेब, तुमची इच्छा असन तर माझ्या बायकोची उमेदवारी माघारी घ्यायला तयार आहे मी. तुम्ही गैरसमज करून घेतलाय सातवसाहेब. मी माझी इच्छा दुसऱ्यावर लादल्याचं एकतरी उदाहरण दाखवा मला. मी माझ्या बायकोसाठी तुमच्या बायकोला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावणं ही शुद्ध दडपशाही आहे. कल्पना वहिनींवरती मी कुठल्याही प्रकारचा अन्याय करणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय होऊ सुद्धा देणार नाही. इज्जत इब्रत सगळ्यांना असते सातवसाहेब. तुम्ही निर्धोकपणे निवडणूक लढवा. ही स्पर्धा निकोप असणार आहे. या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडणार नाही हे मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो आणि स्पष्ट करतो की आपण आपली हारजीत मतदारांवर सोपवू. तुम्ही मतदारांची मनं वळवण्यासाठी अयोग्य चिखलफेक टाळून कुठलेही प्रयत्न करू शकता. कल्पना वहिनी मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत म्हणून मी किंवा माझी बायको मतं मागायला कोणाच्या दारात जाणार नाही, कुणाला मतासाठी 1 रुपयाचं आमिष दाखवणार नाही. फक्त मतदारांना विनंतीवजा आवाहन करण्यासाठी तुमच्यावर टीका न करता दक्षिण कारगावात 1 आणि उत्तर कारगावात 1 अशा 2च आमच्या जाहीर सभा होतील. यात बदल होणार नाही हे पक्क समजा. ही निवडणूक आपण दोघांनी प्रतिष्ठेची मानू नये सातवसाहेब.
निवडणूक जिंकणं म्हणजे फार मोठा पराक्रम करणं नव्हे. याला माणसांची मनं जिंकता येतात ना, त्याला निवडणुकीचा फड जिंकणं अवघड जात नाही. आणि निवडणुकांचं काय होतं, येतील जातील. आपल्याला गुण्यागोविंदानं अखेरच्या श्वासापर्यंत इथेच राहायचं आहे. यावर खंडेराव सातव हात जोडून म्हणाले, रावसाहेब, तुमच्या विचाराची उंची, तुमचा दिलदारपणा कारगावातल्या लहान थोराला माहिती. तुमच्या मनाचा मोठेपणाच नाही तर तुमच्या मनाचा निर्बळपणा आज आम्हाला अनुभवायला मिळाला. अवस्तंभित झालो ना आम्ही. रावसाहेब भाऊ, तुमच्या पुढं लय खुजी आहे आम्ही. तुमच्याकडच्या धनदौलतीपेक्षा तुमचा दिलदारपणा, निर्मळपणा, बंधुभाव लय मोठा आहे. त्यामुळं परवा संध्याकाळी 5 वाजता महात्मा गांधी चौकात कल्पना सातव वहिनी साहेबांना जाहीर सभा घेतील आणि बिनशर्त पाठिंबा देतील, हे मी आत्ताही तर सांगतो तुम्हाला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रावसाहेब ही कादंबरी, जी लिहिली आहे पोपटराव भसे सरांनी आणि जी प्रकाशित केली आहे शांती पब्लिकेशनने. या कादंबरीचं आजचं प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.